नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 यातील 8व्या टॉपिक विषयी आपण आज माहिती घेणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आजचा जो टॉपिक आहे तो 8वा टॉपिक सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. मित्रांनो, आतापर्यंत आपण या बायोलॉजी म्हणजे पेपर सेकंडमध्ये बरेचसे टॉपिकचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय त्यानुसार मला कॉमेंट करताय आणि तुमच्या अडचणी ज्या आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आजचा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, म्हणजे आपले जे कन्सेप्ट आहे ते आपल्याला व्यवस्थित क्लिअर होतील. आजच्या टॉपिकमध्ये आपण सेल बायोलॉजी, त्यानंतर स्टेम सेल, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन्स, इम्पॉर्टंट स्टेजेस इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर या जे पूर्ण पॉईंट्स आहेत या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यापैकी आजचा काही भाग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात आणि नंतर आपण आजचे ॲक्च्युली कंटेंट जे आहे त्याकडे जाऊयात. पहिला जो प्रश्न आपल्याला विचारला आहे तो म्हणजे व्हॉट इज सेल. सेल म्हणजे काय? सो व्हॉट इज मीन बाय सेल? Cell is the basic structure and function unit of the all living organism. सर्व सजीवांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं किंवा पायाभूत असा घटक किंवा भाग म्हणजेच सेल किंवा आपल्याला पेशी असं म्हणता येईल की ज्याच्यापासून पूर्ण शरीराची निर्मिती जी आहे ती होत असते. ठीक आहे. So what is cell? Cell is the basic structural and function unit of all the living organism. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. What is tissue? Which are the functions of a tissue? What is meant by tissue? So number of cells come together or gather and they perform a specific function. So such bunch of cells that is nothing but a tissue. म्हणजे काही पेशी एकत्रित येतात आणि एक विशिष्ट प्रकारचं कार्य करतात आणि तो जो समूह आहे त्यालाच आपण उती असं म्हणतो. टिश्यू त्याला मराठीमध्ये आपण उती असं म्हणतो. तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारचे सेल्स एकत्र येऊन एक ठराविक काम करतात त्यालाच आपण टिश्यू असं म्हणतो. कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन करतात? तर कोणत्या टाईपचा टिश्यू आहे त्यानुसार त्याचं फंक्शन डिपेंड करतं. म्हणजे काही टिश्यू जे आहेत ते प्रोटेक्टिव्ह आहेत, काही जे आहे ते पॅकिंग मटेरियल म्हणून वापरतात, काही टिश्यू जे आहे ते कंडक्शनचं काम करतात. या पद्धतीनं म्हणजे कंडक्शन असेल, प्रोटेक्शन असेल, स्टोरेज असेल, पॅकिंग मटेरियल असेल, या प्रकारचे वेगवेगळे फंक्शन जे आहेत ते टिश्यू करत असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टेक्निक इन रिलेशन टू टिश्यू हॅव यू स्टडी इन अर्लियर क्लास? आपण मागच्या म्हणजे 9वी इयत्तेमध्ये एक कन्सेप्ट शिकलेला आहे या टिश्यूशी रिलेटेड. तर तो कन्सेप्ट कोणता? मला वाटतं या टॉपिकच्या सुरुवातीला एक डायग्राम दिलेली आहे, सध्या इथं आपल्याला दिसते. तर ही डायग्राम कशाशी रिलेटेड आहे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. तर टिश्यू कल्चर या टेक्निकविषयी आपण इयत्ता 9वी मध्ये माहिती घेतली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच आर द व्हेरियस प्रोसेसेस इन टिश्यू कल्चर? टिश्यू कल्चरमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत किंवा फेजेस आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या असतात? इथे एक डायग्राम दिलेली आहे की ज्या डायग्राममध्ये आपल्याला लेबल करायला सांगितलेलं आहे. हे नेमका मेकॅनिझम कोणता आहे? तर हे मध्ये आपण टायटल लिहू शकतो इथं, टिश्यू कल्चर. याच्यामध्ये ज्या स्टेजेस आहेत किंवा प्रोसेसमधल्या ज्या अवस्था आहेत वेगवेगळ्या त्या कोणत्या आहेत बघा. पहिली महत्त्वाची गोष्ट हे बनाना प्लांट आहे की जे सोर्स प्लांट आहे. वरच्या बाजूला मध्यभागी जे दिसतं ते बनाना प्लांट आहे आणि ह्या सोर्स प्लांट आहे. म्हणजे या प्लांटचा टिश्यूचा काही भाग घेऊन आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग करून एंटायर जे प्लांटलेट्स आहेत ते डेव्हलप केले जातात. ठीक आहे. म्हणजे हे सोर्स प्लांट आहे. या सोर्स प्लांटचा काही भाग म्हणजे बल्ब किंवा कॉर्म ऑफ अ सोर्स प्लांट, हे सोर्स मटेरियल म्हणजे एक सॅम्पल म्हणता येईल आपल्याला, या प्लांटचं घेतलं जातं आणि याच्या तुकड्यापासून किंवा काही सेल्स पासून एंटायर प्लांटलेट जे आहे ते बनवले जातात. म्हणजे पहिली फेज आहे बल्ब किंवा कॉर जो आहे तो सोर्स म्हणून घेतला जातो. त्यानंतर त्याच्यावरती प्रायमरी ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे न्यूट्रिएंट मीडियममध्ये हा तुकडा म्हणजे काही सेल्स ठेवले जातात, त्याच्यापासून कॅलस प्रोडक्शन होईल. कॅलस प्रोडक्शन झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो पार्ट येतो म्हणजे रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशन. एक बंच जो तयार होईल सेलचा त्याला काही हॉर्मोन्स दिल्यानंतर, हॉर्मोनचा डोस दिल्यानंतर किंवा न्यूट्रिएंट्स मिळाल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन मायटोटिक डिव्हिजन होईल आणि त्याच्यापासून काय म्हणता येईल आपल्याला प्लांटलेट छोटी छोटी जी आहे ती डेव्हलप व्हायला लागतील. त्यानंतर हॉर्मोनल ट्रीटमेंट दिल्यानंतर ॲक्च्युली शूटिंग आणि रूटिंगचा पार्ट होईल. म्हणजे त्या प्लांटला शूट
अर्थात स्टेम आणि लीफ डेव्हलप व्हायला लागतील आणि रूटिंग म्हणजे रूट जनरेट व्हायला लागतील. ही पुढची फेज आहे. त्यानंतर नंतरची जी फेज आहे ती प्रायमरी हार्डनिंग. प्रायमरी हार्डनिंग त्याची डायग्राम तुम्ही या पॉईंटसाठी इयत्ता 9वीचं आपलं विज्ञानाचं पुस्तक बघा. ऑलरेडी याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. म्हणजे प्रायमरी हार्डनिंग करून अर्थात तो जो टिश्यू तयार झालाय, रूट्स आणि शूट्स डेव्हलप व्हायला लागलेत, त्याच्या परत सेपरेशन करून आपण प्लांटलेट्स तयार करतो. हे प्रायमरी हार्डनिंग. त्यानंतर सेकंडरी हार्डनिंग म्हणजे हे जे प्लांट्स आहेत जे एकत्रित आहेत त्यांना आपण सेपरेट करतो आणि बॅगमध्ये किंवा काय म्हणतात आपल्याला सोयीनुसार लागवडीच्या दृष्टीने ती सगळी रोपं वेगळी केली जातात. हे सेकंडरी हार्डनिंग. तर या पद्धतीनं सोर्स प्लांट पासून ट्रीटमेंट देऊन वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये पासून प्लांटलेट्स बनवले जातात की तयार झालेली प्लांटलेट जे आहेत ते अतिशय सेम टू सेम मदर प्लांट सारखी असतात. आणि ही प्रोसेस कमी कालावधीमध्ये होते आणि अगदी शुअर शॉट आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला कमी कालावधीमध्ये आणि ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाहीये, असेक्शुअल मेथड हे रिप्रोडक्शन करतोय आणि सेम टू सेम खूप संख्येनं प्लांट मिळवण्यासाठी ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला उपयोगाला येते. ठीक आहे. मला वाटतं या प्रश्नाबद्दलचं डिस्कशन जे केलं त्याच्यावरून तुम्हाला नक्की कळालं असेल. वी हॅव स्टडीड द प्लांट प्रोडक्शन बाय टेक्निक ऑफ अ टिश्यू कल्चर इन द लास्ट क्लास. जी माहिती विचारली होती ते आता सांगितलंय. तर त्या टेक्निकचं नाव काय? टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये ही आपण माहिती घेतलेली आहे. स्टेम सेल्स आर युज्ड फॉर दॅट पर्पज. तर टिश्यू कल्चरमध्ये अत्यंत महत्वाची एक गोष्ट जी आपल्याला घडतीये की ज्या नावानं आपण अभ्यास केला नाही ती म्हणजे स्टेम सेल्स. या प्लांटच्या पार्टमध्ये जो बल्ब किंवा कॉर्म पार्ट घेतलाय याच्यामध्ये स्टेम सेल्स आहेत आणि या स्टेम सेलचा उपयोग करून अर्थात प्लांटमध्ये एक सेलमध्ये ॲबिलिटी असते ज्याला आपण टोटीपोटेन्सी असं म्हणतो की ज्यामुळं त्या सेल्स एंटायर प्लांटमध्ये डेव्हलप होऊ शकतात. म्हणजेच त्या स्टेम सेल म्हणून ऍक्ट होतात आणि या स्टेम सेलचा उपयोग करून टिश्यू कल्चर मेथडनं पूर्ण प्लांट तयार केलं जातं. वेदर सच स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल्स. तर या प्रकारच्या स्टेम सेल्स जसे आपण आता प्लांट सेलमध्ये माहिती घेतोय की प्लांट डेव्हलप होतं किंवा प्लांटमध्ये पूर्ण एंटायर प्लांट आपण डेव्हलप होतं, तसं ॲनिमलच्या बाबतीत काय? तर ॲनिमलच्या बाबतीत सुद्धा हे करणं शक्य आहे. फक्त फरक एकच आहे मित्रांनो की ॲनिमलमध्ये ठराविक ठिकाणी या स्टेम सेल्स आढळतात आणि त्यापासून आपण एंटायर ॲनिमल तयार करू शकतो. बघूयात आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपल्या लक्षात येईल की नेमकं या स्टेम सेल कुठं असतात, कशा प्रकारचे असतात आणि त्यांची ॲबिलिटी काय. त्यानंतर असाइन द नेम्स इन द फिगर गिवन बिलो, एक्सप्लेन द व्हेरियस स्टेजेस दोज आर केप्ट ब्लँक. आपल्या समोर इथे एक डायग्राम दिसतेय. मी आता एक्सप्लेनेशन केलंय आणि सध्या स्क्रीनवरती तुम्हाला लेबल केलेले पण दिसत आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे आहे ते सोर्स प्लांट आहे, त्यानंतर बल्ब और कॉर्न आहे. जे लेबल दिसतात त्याप्रमाणे ते लक्षात ठेवा. अगदीच काही डाऊट असेल तर मागच्या वर्षी जो अभ्यास केलाय आपल्या 9वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकताय. ठीक आहे. त्यानंतर जो पार्ट आहे तो म्हणजे सायटॉलॉजी. टॉपिकला सुरुवात करताना मी एक्सप्लेनेशनला तुम्हाला सांगितलंय की या टॉपिकमध्ये सायटॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी दोन पार्ट आपण बघणार आहे. तर सायटॉलॉजी म्हणजे काय? इट इज अ ब्रांच ऑफ अ सायन्स विच डील्स विथ अ स्टडी ऑफ अ सेल्स. ओके. सो इन दिस पॉइंट वी डिस्कस अबाउट द सेल or the various points regarding the cell. Earlier we have studied the structure, types and organelles of a cell. आतापर्यंत आपण सेलची रचना काय, त्यानंतर प्लांट सेल, ॲनिमल सेल मधले डिफरन्सेस काय आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारे सेल ऑर्गनेल्स कोणते आहेत याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. दिस इज कॉल्ड ॲज ए सेल बायोलॉजी ऑर सायटॉलॉजी. म्हणजे हा जो अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये सेलच्या स्ट्रक्चर बद्दल, त्याच्या फंक्शन बद्दल, त्याच्या स्पेसिफिकेशन बद्दल अभ्यास करतो, यालाच दोन नाव आहेत. एक तर सेल बायोलॉजी किंवा दुसरं नाव काय? सायटॉलॉजी. Beside above mentioned points, it includes the study of a cell division and many other aspects of a cell. आता ज्या वेळेला सेलचा अभ्यास करतोय त्याच्यात अत्यंत महत्वाची एक गोष्ट आपण विचारात घेतलेली आहे ती म्हणजे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पेशी विभाजन. ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे की जी वुंड हिलिंगसाठी आवश्यक आहे, त्यानंतर ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी आवश्यक आहे आणि आणखीन एक महत्वाचं ठिकाण म्हणजे रिप्रोडक्शनसाठी ती आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे सायटॉलॉजीमध्ये आपण सेल, त्याचे टाइप्स, त्यानंतर सेल डिव्हिजन याविषयी माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट बघूयात. देर आर रिव्होल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ अ ह्युमन हेल्थ ड्यू टू द सेल बायोलॉजी. मित्रांनो, जो आपण अभ्यास करतोय त्याचा परिणाम म्हणून सेलची खूप माहिती आपली झाली आहे आणि याचा उपयोग करून आपलं जीवन हे आपण अधिक सुसह्य करण्यासाठी मदत करून घेतोय. Research institutes specially dedicated for the research on the cells are established at Pune and Bangalore in India.
आपल्या भारताचा जर विचार केला तर पुणे आणि बेंगलोर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती रिसर्च वर्क चालतं, म्हणजे संशोधन चालतं. काही जण असं म्हणतील ह्यात रिसर्च करण्यासारखं काय? खरं तर या फील्डमध्ये खूप रिसर्चची संधी आहे. म्हणजे फक्त सेलचा नाही तर सेलवरती आधारित ज्या प्रॉपर्टी आहेत त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, आपल्याला काही वेबसाईटचे ॲड्रेस दिलेत बा ब्रॅकेटमध्ये बघा, आणि प्रत्यक्ष तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला गुगलवरती सर्च करून ही माहिती घ्यायची आहे. ॲट पुणे अँड इन स्टेम ही इन्स्टिट्यूट, परत वेब ॲड्रेस दिलाय ॲट बेंगलोर आर इन्व्हॉल्ड इन व्हॅल्युएबल रिसर्च. म्हणजे पुणे आणि बेंगलोर या ठिकाणी ज्या दोन संस्था आहेत ह्या रिसर्चवरती काम करतायत, त्याबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे. Visit both the website mentioned above and with the help of your teacher, try to understand the research undergoing in those institutes. म्हणजे आपल्याला एक काम दिलं पहा, तुमच्या वेळेनुसार या वेबसाईट ज्या आहेत नेटवरती व्हिजिट करा आणि त्याच्यामध्ये जी दिलेली माहिती आहे तुम्ही पहा आणि शिक्षकांच्या मदतीनं त्याविषयी चर्चा करा. मित्रांनो, आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष वर्गात भेटू त्यावेळेला याविषयी डिटेल आणखीन बोलूयात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे स्टेम सेल, त्याविषयी बघूयात. नेक्स्ट पॉइंट काय आहे? स्टेम सेल. आता या स्टेम सेल्स म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार आहे, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो याविषयी. These are the special type of a cell present in the body of a multicellular organism. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजे बहुपेशीय प्राण्यांमध्ये या स्टेम सेल्स आढळतात. मी मगाशी बोललो पा सुरुवातीला की स्टेम सेल हे प्लांटच्या बाबतीत आपण स्टेम सेल असं न म्हणता इंडिव्हिज्युअल कुठलीही प्लांट सेल ही टोटीपोटेन्सी ॲबिलिटी ठेवते, म्हणजे त्या सेल पासून एंटायर प्लांट डेव्हलप आपण करू शकतो. परंतु ॲनिमल मध्ये मात्र विशिष्ट ठिकाणी काही सेल आहेत की ज्यांचं रूपांतर एंटायर ऑर्गॅनिझम मध्ये होतं आणि त्यालाच आपण स्टेम सेल असं म्हणतो. हा फरक लक्षात घ्या. So these cells give rise to the all other types of cells present in the body of a multicellular organism. स्टेम सेल म्हणजे काय? तर अशा मूलभूत या सेल्स आहेत की ज्या सेल कन्व्हर्ट होऊन इतर बॉडी टाईपच्या ज्या वेगवेगळ्या सेल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड सेल असेल, बोन सेल असेल, स्किन असेल, मसल सेल असेल, नर्व सेल असतील, तर कुठल्याही प्रकारच्या सेलमध्ये त्या कन्व्हर्ट होऊ शकतात. इव्हन ऑर्गन मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. याचाच अर्थ असा की एंटायर इंडिव्हिज्युअल सुद्धा या स्टेम सेल पासून आपण डेव्हलप करू शकतो. Similarly, these cells play an important role in wound healing. म्हणजे या स्टेम सेलचं वैशिष्ट्य काय? तर स्टेम सेल्स आर स्पेशल टाइप्स ऑफ द सेल विच आर प्रेझेंट इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. हा फर्स्ट पॉइंट आहे. त्यानंतर दी सेल गिव्ह राईज टू द अनदर टाइप ऑफ अ सेल इन द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. अदर टाइप ऑफ अ सेल ज्या आहेत त्या त्यांच्यापासून तयार होऊ शकतात. आणि आणखीन एक स्टेम सेलचं फंक्शन म्हणजे काय? वुंड हिलिंग. ज्या वेळेला एखादा पॉइंट आपण अभ्यास करतो त्यावेळेला जसं तसं सर्व कंटेंट लक्षात ठेवू नका मित्रांनो. जर बायोलॉजी आपल्याला सोपी करायची असेल तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे टर्मिनॉलॉजी पक्की करा, आणि ज्या वेळेला एखादा आपण टर्म लक्षात ठेवतो, टर्म किंवा ते नाव पाठ करण्यापेक्षा त्याला एक इमेज द्या, आकृती आपल्या मनामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे समजायला सोपं जाईल. आपण ज्यावेळेला स्टेम सेल म्हणतोय त्याचा उपयोग कुठं होतोय असं म्हणतो त्यावेळेला पहिला म्हणजे 3 पॉइंट्स आपण बघितले. पहिला जो पॉइंट होता तर त्या सेल पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या कोणत्याही प्रकारच्या सेल्स, बॉडी सेल तयार होतात, हा पॉइंट आपण पाहिला. त्यानंतर दुसरं जे सांगितलं तो पॉइंट कोणता होता? अदर टाइप ऑफ अ सेल इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम हे तयार होतात, हे एक सांगितलं. वुंड हिलिंगसाठी त्या सेलची मदत होते, हा एक आपण पॉइंट बघितला. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला एंटायर कंटेंट लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातले पॉइंट्स लक्षात ठेवले तर आपल्याला परीक्षेत लिहिण्यासाठी उपयोग होतो. We had studied the stem cells of a plant in the previous class. मागच्या इयत्तेमध्ये आपण या स्टेम सेल बद्दल माहिती घेतलेली आहे, प्लांट बद्दल, टिश्यू कल्चर बद्दलची. नाउ वी शॅल स्टडी द स्टेम सेल इन एनिमल्स, पर्टिक्युलरली इन ह्युमन बीइंग्स. या टॉपिक मध्ये म्हणजे या वर्षी 10वी मध्ये आपण या स्टेम सेलचा म्हणजे एनिमल मध्ये असणाऱ्या स्टेम सेल बद्दलची माहिती घेणार आहोत. New organism is formed from the zygote that is formed from the union of a male and female gamete. ऍक्च्युअली प्रत्येक सजीवाच्या जीवनाची सुरुवात ही झायगोट ह्या एका सेल पासून होते. जी झायगोटची निर्मिती आहे, ज्याला आपण युग्मनज मराठीमध्ये म्हणतो, जे मराठी मीडियमचे मित्र आहेत माझे विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतो, तर हे जे झायगोट तयार होते, युग्मनज तयार होते, हे मेल आणि फिमेल गॅमेटच्या युनियन मधून तयार होतं. ही सिंगल सेल मल्टिप्लाय होते आणि ती मल्टिप्लाय होऊन त्यापासून वेगवेगळ्या टाईपच्या टिश्यू आणि ऑर्गन्स तयार होऊन एंटायर ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. ओके, हे आपल्याला माहित आहे.
So at the earliest stage of development, organism is in the form of a mass of a cell. म्हणजे ज्या वेळेला सजीवाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते तर त्याच्या आयुष्याची सुरुवात म्हणजे एका सेल पासून होते आणि या सेलची डिव्हिजन होऊन एक सेलचा बंच तयार होतो आणि नंतर ऑर्गन निर्मितीची प्रक्रिया होते. सो ऑल द सेल इन दॅट मास आर ऑलमोस्ट अलाइक. पहा, हे जे पहिल्यांदा त्या झायगोट पासून मायटोसिस होऊन जो सेलचा बंच तयार होईल यातल्या सर्व सेल या जवळजवळ सारख्या प्रकारच्या असतात, एकसारख्या असतात. अलाइक म्हणजे काय? एकसारख्या प्रकारच्या. दो सेल्स आर कॉल्ड एज ए स्टेम सेल. आणि या ज्या सेल्स आहेत की ज्या बेसिक सेल आहेत याच्यापासून पूर्ण शरीर तयार होतं, यालाच आपण काय म्हणतोय? स्टेम सेल्स. म्हणजे एक्झॅक्टली स्टेम सेल म्हणजे काय हे आपल्याला समजून घेण्यासाठी मला वाटतं आत्ताच एक्सप्लेनेशनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात. During the further development, these cells form any type of a cell, different types of the tissues and perform different functions in the body. या सेलचं वैशिष्ट्य असं आहे की या सेल पासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होतात, त्याशिवाय टिश्यू तयार होतात आणि ऑर्गन्स तयार होतात. म्हणजे अनेक प्रकारचे फंक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या टिश्यू लागतात त्यांच्या निर्मितीसाठी त्यांचे उपयोग होतो. दिस इज द डिफरन्शिएशन ऑफ अ स्टेम सेल. म्हणजे इतर सेलपेक्षा हे स्टेम सेलचं खास वैशिष्ट्य आहे. However, once the tissues are formed, the cells in those tissues at the most can form same type of cells only. बघा, स्टेम सेल ह्या बेसिक सेल आहेत की ज्या कन्व्हर्ट होऊन दुसऱ्या प्रकारच्या सेल्स होतात. पण एकदा का जर स्टेम सेल कन्व्हर्ट होऊन एका विशिष्ट टाईपची सेल तयार झाली तर त्यांच्यापासून परत वेगळ्या प्रकारच्या सेल बनू शकत नाहीत. म्हणजे तयार होणाऱ्या सेल्स ह्या फिक्स असतात, त्याच्यात चेंजेस होत नाहीत. दिस इज द केस इन विच ईच पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे शरीरातल्या प्रत्येक भागाच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल की त्या भागाची निर्मिती, ऑर्गनची निर्मिती होते स्टेम सेल पासून. पण एकदा जर तो टिश्यू किंवा ऑर्गन तयार झाला तर त्याचं रूपांतरण परत वेगळ्या पार्टमध्ये होऊ शकत नाही. However, stem cells are present for longer duration in some parts of a body. पण आणखीन एक महत्वाचा भाग असा आहे की फक्त झायगोट मध्येच किंवा अर्ली स्टेज मध्येच या स्टेम सेल असतात असं नाही, तर आपल्या शरीरामध्ये आयुष्यभर काही ठिकाणी या स्टेम सेल आढळतात की ज्यांचा उपयोग करून आपण वेगळ्या टिश्यू किंवा ऑर्गन्स किंवा बॉडी पार्ट सुद्धा तयार करू शकतो. ठीक आहे. Stem cells are present in the umbilical cord by which the fetus is joined to the uterus of a mother. आपल्याला पहिल्यांदा जो स्टेम सेलचं जे लोकेशन आहे त्याच्याबद्दल असं सांगता येईल की या स्टेम सेल्स ह्या अंबेलिकल कॉर्ड्स मध्ये असतात. अंबेलिकल कॉर्ड ज्याला मराठीमध्ये आपण नाळ असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला बाळ हे आईच्या गर्भाशयामध्ये असेल त्यावेळेला त्याच्या न्यूट्रिशनसाठी किंवा त्याला मिळणाऱ्या ऑक्सिजन, पाणी किंवा अन्न असेल ज्या ब्लड व्हेसल मार्फत मिळतं त्याला तो आपण मराठीमध्ये नाळ असं म्हणतो आणि इंग्रजीमधले किंवा सायंटिफिक टर्म आहे अंबेलिकल कॉर्ड. तर ह्या अंबेलिकल कॉर्ड मध्ये या स्टेम सेल ज्या आहेत त्या असतात. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. आता या स्टेम सेलचा ऍड्रेस काय हे आपण बघतोय. पहिला जो ऍड्रेस सांगितला, आता पहिला जो पॉइंट सांगितला तो कुठला होता की स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द अंबेलिकल कॉर्ड. बरोबर आहे. सेकंड पार्ट कुठला सांगतोय? दीज आर प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज. आता पहा, आपल्याला माहिती आहे की दोन गॅमेट जे आहेत ते एकत्र येतात, युनियन होऊन झायगोट तयार होत आहे ज्याला युग्मनज असं आपण म्हणतो. हे जे झायगोट आहे याची मायटोटिक डिव्हिजन होते आणि नंतर वेगवेगळ्या टाईपच्या सेल ज्या आहेत त्या तयार होतात. परंतु जो सुरुवातीला एक सेलचा मास तयार होतो, एक बंच तयार होतो, त्याला आपण ब्लास्टोसिस्ट असं म्हणतो. आणि हा जो ब्लास्टोसिस्ट पार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा स्टेम सेल जे आहेत ते आपल्याला आढळतात. हे सेकंड लोकेशन आहे. देन स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द रेड बोन मॅरो. आणखीन एक लोकेशन काय, कुठं त्या स्टेम सेल आढळतात तर बोन मॅरो मध्ये, रेड बोन मॅरो. आपल्या शरीरामध्ये जी बोन्स आहेत किंवा जी हाडं आहेत, विशेषतः जी मोठी हाडं आहेत, मांडीचं हाड असेल किंवा हाताचं दंडाचं हाड असेल तर याच्यामध्ये जी पोकळी असते त्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो. तर या बोन मॅरो पोर्शन मध्ये सुद्धा आयुष्यभर या स्टेम सेल ज्या आहेत त्या आढळतात. अँड ॲडिपोज कनेक्ट टिश्यू ऑफ द ह्युमन बिंग. त्याच्याशिवाय ॲडिपोज हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यू ज्याला आपण पॅकिंग मटेरियल म्हणता येईल बॉडीमध्ये आढळणारा असा हा कनेक्टिव्ह टिश्यू की ज्याच्यामध्ये या स्टेम सेल्स आढळतात. लक्षात येत आहे. म्हणजे स्टेम सेलचं लोकेशन काय हे जर सांगायचं असेल तर आपल्याला कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवले पाहिजे. तर स्टेम सेल पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे अंबेलिकल कॉर्ड मध्ये आढळतात, त्यानंतर ब्लास्टोसिस्ट मध्ये आढळतात, त्यानंतर रेड बोन मॅरो मध्ये आणि
ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ह्युमन बिईंगच्या बाबतीत आढळतात. It has become possible to produce different types of the tissues and the different part of any organ with the help of these cells. खूप महत्वाचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये जे सांगितलं की स्टेम सेल या ठिकाणी आपल्या शरीरात आढळतात. जर समजा काही कारणानं आपल्याला अशी आवश्यकता भासली, एखादा ऑर्गन डॅमेज झालाय, तर लॅबमध्ये या स्टेमच्या सहाय्यानं आपण तो एंटायर ऑर्गन जो आहे तो डेव्हलप करू शकतो आणि त्याचा उपयोग पण आपण करून घेऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे स्टेम सेल प्रिझर्वेशन. या स्टेम सेल आपण कशा प्रिझर्व करू शकतो? फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल्स सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम द सोर्सेस लाईक द cord blood, then red bone marrow or the embryo, that is blastocyst, and are kept in a small sterile vials. आता जे लोकेशन सांगितलं की ज्या ठिकाणी या स्टेम सेल सापडतात त्या सेल कलेक्ट केलं जातात आणि वायलमध्ये म्हणजे आपल्याला असं म्हणतात की ग्लास बॉटलमध्ये या स्टराईल कंडिशनमध्ये स्टोअर केले जातात. Those vials are kept in a liquid nitrogen at -135 degree centigrade to -190 degree centigrade. या ग्लास व्हायल्स की ज्याच्यामध्ये स्टेम सेल्स आहेत हे -135 -135 ते -190 डिग्री सेंटीग्रेडला लिक्विड नायट्रोजन मध्ये स्टोअर केले जातात आणि गरजेनुसार त्याचा परत आपण उपयोग करू शकतो. Just like the grafting in plants, in the organ transplantation is possible in the humans. आपल्याला माहित असेल की प्लांटमध्ये एक कन्सेप्ट आहे त्याला आपण ग्राफ्टिंग असं म्हणतो. म्हणजे काय तर गुलाबाच्या बाबतीत पाहिलं असेल की काही गुलाबाची जी झाडं आहेत त्या झाडावरती एकाच झाडावरती एका फांदीला एका रेड कलरचं फ्लॉवर असेल तर दुसऱ्या बाजूला येलो कलरचं फ्लॉवर असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँचेस ह्या वेगवेगळ्या कलरचे फ्लॉवर देतात. तर ह्या करण्यासाठीची मेथड आहे त्याला आपण ग्राफ्टिंग किंवा बडिंग असं म्हणतो. तर तसं ग्राफ्टिंग किंवा बडिंग जे आहे ते ह्युमन बिईंग मध्ये पॉसिबल आहे का? जर आपल्याला ग्राफ्टिंग किंवा बडिंग करायचं असेल तर त्यासाठी टिश्यू कल्चर जो आता आपण पॉइंट बघितला ऑर्गन डेव्हलप करावे लागतील आणि तयार झालेले ऑर्गन त्याचा ब्लड ग्रुप किंवा बाकीचे जे डायमेन्शन्स असतील याचं जर आपण करेक्ट मॅचिंग करू शकलो तर हे नक्की पॉसिबल आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपण पाहतोय स्टेम सेल रिसर्च. स्टेम सेल वरती रिसर्च आतापर्यंत काय झालंय याविषयीची माहिती आपण बघूयात. In biotechnology, stem cell research is revolutionary and even after cloning. क्लोनिंग टेक्निक शिकल्यानंतर क्लोनिंग आपण पाहिले तुम्हाला आठवत असेल की एका प्राण्यापासून अगदी तसाच सेम प्रकारचा दुसरा प्राणी तयार करणं त्याला क्लोनिंग असं म्हणतो. हे जरी आपण करू शकलो तरी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये रिसर्चला भरपूर आणखीन स्कोप आहे. This technique has potential of bringing about the fundamental changes in the medical science. मूलभूत जी तत्व आहेत मेडिकल सायन्स मध्ये त्यामध्ये भरपूर संशोधनासाठी याच्यात स्कोप आहे. डिपेंडिंग अपॉन द सोर्स स्टेम सेल्स आर ऑफ टू टाइप्स ॲज द एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स अँड द अडल्ट स्टेम सेल्स. आता या स्टेम सेल मध्ये परत आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात. त्या म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेल आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अडल्ट स्टेम सेल्स. विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत माहिती घेतली स्टेम सेल बद्दलची. त्यानंतर त्या कोणत्या ठिकाणी शरीरामध्ये आढळतात त्याचा उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे एम्ब्रियोनिक सेलचे टाईप कोणते. एम्ब्रियोनिक सेलचे टाईप किती आहेत? दोन टाईप आहेत आणि हे दोन टाईप कोणते तर एम्ब्रियोनिक स्टेम सेल हा एक प्रकार आहे आणि दुसऱ्या अडल्ट स्टेम सेल. तर त्यातला जो पहिला पॉइंट आहे तो म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेम सेल याबद्दलची आपण माहिती घेऊयात. कोणता पॉइंट आहे? एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट्स अँड देअरबाय इट इज कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रियो. हा पॉइंट आपण डिस्कस केलाय. जीवनाची सुरुवात ही झायगोट पासून होते, त्याची रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होते आणि त्यापासून एम्ब्रियो म्हणजेच भ्रूण किंवा मराठीमध्ये आपण त्याला गर्भ म्हणतो हा तयार होतो. सो सेल्स ऑफ एम्ब्रियो अंडरगो रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट्स फ्रॉम द 14th डे ऑफ कन्सेप्शन. म्हणजे ज्या वेळेला झायगोट तयार झालेला असेल त्याच्यानंतर 14 दिवसाच्या कालावधीनंतर ऍक्च्युली सेल डिव्हिजन जी प्रोसेस आहे डिफरन्शिएशनची प्रोसेस सुरू होते. म्हणजे या स्टेम सेल पासून वेगवेगळ्या प्रकारचे जे सेल्स आहेत त्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक द ओस्टिओसाइट्स that is bone cells, then hepatocytes that is the liver cell and neurons are formed due to differentiation. सेल डिफरन्शिएशन म्हणजे एक्झॅक्ट काय बघा तर स्टेम सेल ज्या मूळ सेल आहेत त्या सेल पासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेल तयार होतात. म्हणजे त्यामध्ये बोन सेल असतील किंवा लिव्हर सेल असतील, नर्व सेल असतील तर अशा वेगवेगळ्या सेल तयार होणं त्यालाच आपण सेल डिफरन्शिएशन असं म्हणतो.
एम्ब्रियोनिक सेल्स बिफोर डिफरन्शिएशन आर कॉल्ड एज ए एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स. म्हणजे एम्ब्रिओमध्ये ज्या स्टेम सेल्स आहेत की ज्यांचं अजून रूपांतरण झालेलं नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियोनिक स्टेम सेल. लक्षात येत आहे, ज्या एम्ब्रिओमध्ये आढळणारे सेल्स आहेत त्यालाच आपण एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स असं म्हणतो. Thus, stem cells are primary type of undifferentiated cell with a self-multiplying ability, and they are parent cells of all types of the human cell. आपण आतापर्यंत जी माहिती घेतली त्याचा सर्व भागाचा सारांश ह्या वाक्यामध्ये. एकूण काय तर स्टेम सेल्स म्हणजे अशा प्रायमरी सेल आहेत की ज्यांचं मॉडिफिकेशन होऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेल किंवा एंटायर ह्युमन बॉडी तयार होते. दिस प्रॉपर्टी ऑफ अ स्टेम सेल इज कॉल्ड एज ए प्ल्युरिपोटेन्सी. पहा, स्टेम सेल मध्ये ही जी ॲबिलिटी आहे मल्टिप्लाय होण्याची आणि मल्टिप्लाय होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होण्याची, ऑर्गन तयार होण्याची, याचं नाव काय, प्ल्युरिपोटेन्सी. हा जो आपण ह्युमन बिंगच्या सेलच्या बाबतीत किंवा ॲनिमल सेलच्या बाबतीत पॉइंट सांगतोय, हे जर प्लांट बाबतीत आपण बोलत असेल तर प्लांट सेलमध्ये पूर्ण प्लांट तयार होण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण टोटिपोटेन्सी असा टर्म वापरतो. ठीक आहे. Next, it has been found that if these stem cells are collected well before the beginning of a differentiation on the 14th day, that is during the 5th to the 7th day, and cultured with a certain biochemical stimulus in the laboratory, as per the stimulus they can transform themselves into a desired type of a cell, thereby tissues and finally into organs. पहा, आपण प्रयोग म्हणून असं करू शकतोय किंवा असं समजून घेऊ शकतो की स्टेम सेलला जर पर्टिक्युलरली एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये वेगळ्या केल्या, साधारणतः 14th डे जे आहे तिथपर्यंत, म्हणजे 5th to 7th डेला, आणि बायोकेमिकल स्टिम्युलस जर दिले तर या स्टेम सेल पासून पर्टिक्युलर टाईपच्या टिश्यू किंवा आपण ऑर्गन हे लॅबमध्ये डेव्हलप करू शकतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीचा जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि एखादा हात किंवा पाय जर डॅमेज झाला असेल, तो निकामी झाला असेल, तर लॅबमध्ये अशा कृत्रिम रीतीनं हात, पाय किंवा ऑर्गन डेव्हलप करण्याची क्षमता या स्टेम सेल्समध्ये आहे किंवा आपण ते करू शकतोय. त्यानंतर जो सेकंड प्रकार आहे स्टेम सेल मधला, आपण आता पाहिला त्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल, बरोबर आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अडल्ट स्टेम सेल्स. सो स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. मोठ्या माणसांच्या शरीरामध्ये सुद्धा स्टेम सेल्स सापडतात आणि त्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण अडल्ट स्टेम सेल्स असं म्हणतो. देर आर 3 मेन सोर्सेस ऑफ द स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. आपण आधी चर्चा केली या स्टेम सेल नेमकं शरीरात कोणत्या ठिकाणी सापडतात. सो स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द रेड बोन मॅरो. मग काय सांगितलं पहा, मोठी जी हाडं आहेत त्या हाडांच्या पोकळीमध्ये ह्या आढळतील, बोन मॅरोमध्ये. त्याच्याशिवाय ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू अँड ब्लड, शरीरामध्ये असणारा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, आणि तिसरा म्हणजे ब्लड, याच्यापासून या मिळवता येतात. बिसाइड स्टेम सेल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर द बर्थ. म्हणजे अंबेलिकल कॉर्ड जो आहे त्या अंबेलिकल कॉर्ड मधून सुद्धा या ब्लड सेल जे आहेत ते आपल्याला बाळाच्या जन्म झाल्याबरोबर लगेच मिळवता येतील. देन युजेस ऑफ अ स्टेम सेल. आतापर्यंत आपण जी माहिती घेतली स्टेम सेल बद्दल त्यातला आणखीन एक महत्वाचा पॉइंट म्हणजे या स्टेम सेलचा उपयोग काय किंवा युजेस काय आहे. त्यातला पहिला यूज जो आहे तो आपण बघूयात. पहिला यूज म्हणजे रिजनरेटिव्ह थेरपी. रिजनरेटिव्ह थेरपी मध्ये या स्टेम सेलचा उपयोग होतो. याचा अर्थ काय, तर त्यातला पहिला प्रकार रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये सेल थेरपी. स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल इन द केस ऑफ कंडिशन्स लाईक द डायबिटीज, then myocardial infarction, then Alzheimer's disease and Parkinson's disease etc. म्हणजे काही लोकांच्या मध्ये किंवा काही आजार असे होतात डायबिटीस सारखे किंवा आता सांगितल्याप्रमाणे मायोकार्डियल इन्फार्क्शन असेल, अल्झायमर डिसीज असेल, तर यामध्ये बॉडी टिश्यू डॅमेज होतात. तर हे टिश्यू पुन्हा निर्माण करण्यासाठी या रिजनरेटिव्ह थेरी आपण त्याला म्हणतो थेरपी, तर याच्यासाठी स्टेम सेल उपयोगी येतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर डायबिटीज झाला असेल तर त्याचा पॅनक्रियाचा जो पार्ट आहे तो खराब होतो. ह्या पॅनक्रियाटिक सेल की ज्या इन्शुलिन सिक्रेट करतात ते ॲबिलिटी कमी होते आणि साहजिकच ब्लड शुगर या डायबेटिक लोकांचे वाढते. पण समजा पॅनक्रियाच्या सेल आपण स्टेम सेल पासून निर्माण केल्या आणि त्या डायबेटिक व्यक्तीच्या शरीरामध्ये जर बसवल्या तर परत इन्शुलिन निर्मिती प्रक्रिया सुरू होईल आणि साहजिकच वरून इन्शुलिन किंवा इंजेक्शनच्या सहाय्याने इन्शुलिन घेण्याची गरज भासणार नाही. त्यातला बी जो सेकंड टाइप आहे टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन्स लाईक ॲनिमिया, थॅलेसिमिया, ल्युकेमिया एक्सेट्रा.
या स्टेम सेलचा उपयोग करून ब्लड तयार करण्यासाठी किंवा काही व्यक्तींमध्ये रक्त निर्मिती प्रक्रिया मंदावलेली असते किंवा थांबलेली असते, तर तिथं सुद्धा या स्टेम सेल उपयोगात आणतो आपण. ॲनिमिया, ज्याला आपण क्षयरोग असं म्हणतो, रक्त कमी असणं शरीरामध्ये, त्याचप्रमाणे थॅलेसिमिया आणि ल्युकेमिया या कंडिशनमध्ये ब्लड निर्मितीसाठी या स्टेम सेलचा उपयोग होतो. त्यानंतर जो सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. युजेस जे आहेत स्टेम सेलचे, सेकंड कुठला आहे? ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. In case of the failure of organs like the kidney, liver, those can be produced with the help of stem cells and transplantation. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपण ऐकलं असेल पहा, किडनी फेल झाले आणि एखाद्याचा मृत्यू होतो, काही वेळेला लिव्हर फेल होतं किंवा लिव्हर डॅमेज होतं, लिव्हर सिरोसिस होतं, तर त्यावेळेला त्या व्यक्तींना किडनी किंवा लिव्हर दुसऱ्याची मिळायला पाहिजे. बऱ्याच वेळेला एखाद्या दुसऱ्या ब्रेन डेथ झालेले व्यक्ती जे असतात त्याच्या शरीरामधून हे ऑर्गन घेऊन ट्रान्सप्लांट केले जातात, पण ते सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध झाले तर मॅच होत नाहीत, हे प्रॉब्लेम आहेत. तर आपण स्टेम सेलचा उपयोग करून लॅबमध्ये ही किडनी किंवा लिव्हर तयार करू शकतो आणि असं तयार केलेलं किडनी किंवा लिव्हर ज्या व्यक्तीला किंवा ज्या पेशंटला आवश्यक आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो. मला वाटतं हे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान खरंच जीवनासाठी खूप महत्त्वाचं आहे किंवा उपयुक्त आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, डिस्कस अबाउट द स्टेम सेल अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इन द क्लास विथ द हेल्प ऑफ फिगर्स गिव्हन बिलो. आपल्याला डिस्कशन करायला सांगितलं. इथं जी डायग्राम दिलेली आहे, आता तुम्हाला समोर डायग्राम दिसते, त्याच्यात जे वेगवेगळे भाग दाखवलेले आहेत किंवा नावं दिलेली आहेत त्याच्या आधारे आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं या स्टेम सेलचा उपयोग करून ऑर्गन्स कोणकोणते तयार करता येतात. मला वाटतं डायग्राम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, अगदी वरच्या बाजूला मध्यभागी आपल्याला स्टेम सेल्स दिसत आहेत, बरोबर आहे. आणि या स्टेम सेल या पेट्री डिश मध्ये दाखवलेले आहेत. तर या स्टेम सेलच्या बाजूला मी माउस पॉइंटरने दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. या स्टेम सेल्स आहेत, त्याच्यापासून जर आपण ओस्टिओसाइट सेल तयार केल्या तर आपण बोन तयार करू शकतो, म्हणजे डॅमेज झालेलं बोन निर्मिती आपल्या लॅबमध्ये शक्य आहे. त्याशिवाय कार्डियक सेल्स म्हणजे हार्ट जे आहे, या स्टेम सेल पासून पूर्ण हार्ट तयार करू शकतो. त्याचबरोबर स्टेम सेलच्या सहाय्याने लिव्हर निर्मिती शक्य आहे. इंटेस्टाईन, ब्रेन आणि न्यूरॉन्स सुद्धा तयार करता येतील. आता अर्थात डायरेक्ट हे होणार नाही, याच्यामध्ये पहिल्यांदा या स्टेम सेल पासून त्या विशिष्ट ऑर्गनच्या सेल तयार होतील आणि त्या सेलचं रूपांतरण परत ऑर्गनमध्ये होईल आणि हे ऑर्गन ज्या पेशंटला किंवा व्यक्तीला आवश्यकता आहे त्याला ते ट्रान्सप्लांट करता येतील. लक्षात येते? ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन याचा अर्थ काय? जर काही कारणानं ऑर्गन डॅमेज झाला असेल तर तो ऑर्गन डॅमेज झालेला काढून टाकायचा आणि त्याच्या जागी दुसरा ऑर्गन बसवायचा. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगायचं झालं, जर आपण टू व्हीलर वापरतो, फोर व्हीलर वापरत असेल तर हॉर्न खराब झाला, हेडलाईट डॅमेज झाली तर आपण हॉर्न रिप्लेस करतो, हेडलाईट बदलतो. तसं आपल्या बाबतीत सुद्धा आपण याच्या संशोधन जर वाढवत गेलो, टिश्यू कल्चरमध्ये खूप स्कोप आहे काम करायला, तर असे ऑर्गन तयार लॅबमध्ये करता येतील आणि गरजेनुसार ते व्यक्तीला बसवता येईल. एवढं पोटेन्शियल, जबरदस्त पोटेन्शियल या टिश्यू कल्चरमध्ये आहे. त्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बद्दल आपण माहिती बघूयात. व्हेरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी आयदर बिकम लेस इफिशियंट ऑर कम्प्लिटली फंक्शनलेस ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक एजिंग, ऍक्सिडेंट, इन्फेक्शन्स, डिसऑर्डर्स एक्सेट्रा. मानवी शरीरामध्ये जे असणारे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत किंवा पार्ट्स आहेत, काही वेळेला वयामुळं किंवा काही वेळेला इन्फेक्शनमुळं, काही वेळेला ऍक्सिडेंट झाल्यामुळं किंवा काही प्रकारचे डिसऑर्डर्स आहेत, त्यामुळं ते एकतर काम करणं कमी करतात किंवा काही वेळेला निकामी होतात. तर अशा वेळेला ते ऑर्गन खराब झालेले काढून टाकणं आणि त्याच्या ठिकाणी नवीन ऑर्गन बसवणं किंवा जोडणं, त्याला आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो. लाईफ ऑफ अ सच पर्सन बिकम डिफिकल्ट ऑर इव्हन फॅटॅलिटी मे ऑकर अंडर सच कंडिशन्स. म्हणजे ऑर्गन जर डॅमेज झाले तर त्या व्यक्तीच्या दृष्टीनं जगणं मुश्किल होतं किंवा काही वेळेला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. However, if a person gets the necessary organ under such condition, its life can be saved. जर समजा अशा व्यक्तीला त्याला आवश्यक असणारा अवयव उपलब्ध झाला तर तो नक्की जगू शकतो, त्याचा जीव वाचू शकतो. अवेलेबिलिटी ऑफ अ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. जर समजा एखाद्याला किडनीची आवश्यकता आहे तर किडनी देणारी व्यक्ती यायला पाहिजे, म्हणजे डोनर जो आहे तो यातला खूप महत्वाचा असतो. ईच पर्सन हॅज अ पेअर ऑफ किडनीज. आपल्याला माहित असेल की प्रत्येक व्यक्तीला 2 किडनी आहेत, लेफ्ट आणि राईट. ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन कॅन ऑकर विथ द हेल्प ऑफ अ सिंगल किडनी, पर्सन कॅन डोनेट अनदर वन.
आपल्या शरीरामध्ये एक स्पेअर मध्ये किडनी आहे, थोडक्यात सांगायचं तर. खरं तर एका किडनीनं सुद्धा एक्सक्रिशन प्रोसेस चालू शकते, म्हणजे एक किडनी आपण डोनेट करू शकतो. असा डोनर मिळणं आवश्यक असतं इथं. So person can donate another one. Similarly, skin from certain parts of the body can also be donated. काही वेळेला त्वचेची सुद्धा आवश्यकता असते, तर ही त्वचा सुद्धा आपल्याला स्किन जे आहे ते डोनेट करता येईल. Various factors like blood group, diseases, disorder, age, etc. of the donor and the recipient need to be paid attention during the transplantation. मी आता बोललो पहा, जरी एखाद्याने लिव्हर, किडनी ऑर्गन किंवा स्किन असेल, जो ऑर्गन पाहिजे तो डोनेट करणाऱ्याने जरी दिला डोनरनं, तरी सुद्धा त्याचा ब्लड ग्रुप, त्याच्यानंतर डायमेन्शन किंवा इतर फॅक्टर मॅच होणं खूप गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळेला होत नाही. त्यामुळे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करणं हे जरा अवघड जात आहे. However, other organs cannot be donated during the lifetime. आता आपण जे स्पेअर आहेत किडनी सारखे हे अवयव देऊ शकतो, पण इतर ऑर्गन हे जिवंतपणे देणं शक्य नाही. ऑर्गन्स लाईक द लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर द डेथ ओनली. आता काही ऑर्गन जे आहेत, लिव्हर असेल, हार्ट असेल, डोळे असतील, हे मृत्यूनंतर आपण दान देऊ शकतो, दुसऱ्यांना डोनेट करू शकतो. This has lead to the emergency of a concepts like the posthumous or the after the death donation of a body and organs. आपल्याला माहित आहे ग्रीन कॉरिडॉर करतात, एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत ऍक्सिडेंटली काही घटना घडते आणि ब्रेन डेथ होतो. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या शरीरातील ब्रेन डेथ होतो, मृत होतो, पण बाकीचं शरीर प्रक्रिया चालू असतात. तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या शरीरातील जे अवयव आहेत, हार्ट असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, तर हे दुसऱ्यांना दिले जातात. त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. अतिशय महत्वाचा आणि सध्या समाजामध्ये हा खूप रुजत चाललेला कन्सेप्ट आहे की आपलं जीवन जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि आपण जीवनामध्ये इतरांना मदत करू शकतो, पण आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपण काही अवयवाच्या रूपानं आपण राहू शकतो किंवा इतरांना डोनेशन करू शकतो. म्हणजे एखादा ऑर्गन किंवा काही ऑर्गन देऊ शकतो किंवा बॉडी सुद्धा डोनेट केली जाते. म्हणजे मृत्यूनंतर देहदान करणं हा जो कन्सेप्ट आहे सध्या आपण ऐकतो, त्याविषयी माहिती बघूयात. ह्युमन बॉडीज आर डिस्पोज्ड ऑफ आफ्टर द डेथ ॲज पर द ट्रॅडिशनल कस्टम्स. आपल्याला माहित आहे की व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याचे जे शरीर आहे ते पंचमहाभूतामध्ये विलीन करतात, म्हणजे नष्ट करतात. हे कसं केलं जातं, तर प्रत्येक समाजामध्ये पद्धत वेगळी आहे. म्हणजे काही वेळेला त्या व्यक्तीला जमिनीमध्ये मातीत पुरलं जातं, तर काही वेळेला त्या व्यक्तीला जाळलं जातं. आणखीनही काही पद्धती आहेत. एकूण काय की ते जे शरीर आहे ते पूर्णपणे नष्ट केलं जातं. However, due to progress in science, it has been realized that many organs remain functional for a certain period even after death occurs under the specific condition. म्हणजे काही वेळेला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तरी काही कालावधीपर्यंत त्याचे जे ऑर्गन्स आहेत ते फंक्शन मध्ये असतात, वर्किंग मध्ये असतात. Concepts like the organ donation and body donation have emerged recently after the realization that such organ can be used to save the life of other needful person. म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा काही अवयव काही कालावधीपर्यंत जिवंत राहतात. या गोष्टीचं ज्ञान झाल्यामुळं बऱ्याच वेळेला मृत्यूनंतर हे असे ऑर्गन काढून ज्या व्यक्तींना गरज आहे त्यांना ते दिले जातात. A liberal view behind the concept of organ and the body donation is that after the death our body should be useful to other needful persons so that their miserable life would become comfortable. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अडचण असेल, ऑर्गन डॅमेज असतील आणि त्याला गरज असेल, तर आपल्या एखाद्या म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीनं मृत्यूनंतर जर त्यांनी देहदान केलं तर त्यातले काही अवयव त्यांना उपयोगी येऊ शकतात. Awareness about this concept is increasing in our country and people are voluntarily donating their bodies. म्हणजे आपण सुद्धा या देशाचा समाजाचा घटक आहोत, म्हणून आपल्याला याची जाणीव असली पाहिजे की आपल्या मृत्यूनंतर आपण सुद्धा देहदान करू शकतो आणि ही भावना किंवा हे ज्ञान आपण इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी सेव्ड बाय ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. म्हणजे देहदान केल्यानंतर एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना सुद्धा अवयव देता येतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आपण आनंद आणू शकतो. ब्लाइंड्स कॅन रिगेन द व्हिजन. याच्यामधून ज्या अंध व्यक्ती आहेत त्यांना जर डोळे मिळाले तर ते परत जग पाहू शकतील. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रेंडर्ड कम्फर्टेबल बाय डोनेशन ऑफ ऑर्गन्स लाईक लिव्हर, किडनीज, हार्ट वॉल, स्किन एक्सेट्रा. आपण आतापर्यंत चर्चा केली मित्रांनो की नेमकं कोणत्या ऑर्गनचं आपण डोनेशन करतो. गरजेनुसार हे ऑर्गन जर उपलब्ध झाले
तर या इतर लोकांना ज्यांना ऑर्गन्स खराब झालेले आहेत पाहिजेत त्यांच्यासाठी त्याची मदत होऊ शकते. सिमिलरली बॉडी कॅन बी मेड अवेलेबल फॉर रिसर्च इन द मेडिकल स्टडीज. आपल्याला माहिती आहे मेडिकल सायन्सचा अभ्यास करणारे किंवा मेडिकल MBBS BMS ला असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्युमन अॅनाटॉमी हा एक सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये ह्युमन बॉडीचा अभ्यास केला जातो. त्याच्यामध्ये मसल्स असतील, बोन्स असतील, वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी ॲक्च्युली ह्युमन बॉडीचं डिसेक्शन करतात. तर त्यासाठी त्यांना डेड बॉडीची आवश्यकता असते. मग जर मृत्यूनंतर जर देहदान केलं तर त्या डिसेक्शनसाठी या बॉडी उपयोगी होऊ शकतात. रिसर्चसाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. Many government and social organizations are working towards increasing the awareness about body donation. आणि म्हणून सध्या ज्या काही संस्था आहेत किंवा शासनाकडून असे प्रयत्न केले जात आहेत, संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत की लोकांनी देहदान करावा. त्यानंतर इंटरनेटवरती आपल्याला काही साइट्स दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे आपल्याला माहिती घ्यायचे. व्हिजिट द वेबसाईट ॲड्रेस पहा इथे दिलाय तो आणि त्यानुसार सर्च करून तुम्ही बघायचं आहे. अँड कलेक्ट द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ब्रेन डेड अँड ऑर्गन डोनेशन अँड बॉडी डोनेशन. ह्या ज्या 2-3 कन्सेप्ट आहेत ज्याच्यामध्ये ब्रेन डेड म्हणजे एक्झॅक्टली एखाद्या व्यक्तीचे काय असतं हे आपल्याला माहिती करून घ्यायचे. त्याशिवाय ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन हे जे 3 कन्सेप्ट आहेत याविषयीची माहिती आपण नेटवरून मिळवणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक पार्ट या टॉपिक मधला आहे याच्याशी रिलेटेड, तो म्हणजे ऑलवेज रिमेंबर काही गोष्टी माहितीसाठी आपल्याला सांगितले आहेत. ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन इज अंडर द कंट्रोल ऑफ ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन्स ऍक्ट. म्हणजे कोणीही अवयव देऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही, काही नियम शासनाचे आहेत आणि तो ऍक्ट कोणता आहे 1994 अँड सबसिक्वेंट अमेंडमेंट्स ऑफ 2009, 2011 अँड 2014 सो दॅट ओव्हरऑल प्रोसेस वुड बी ट्रान्सपरंट अँड एनी पर्सन वुड नॉट बी चीटेड. म्हणजे कोणीही असं चुकीचं किंवा गैरमार्गाने एखाद्याचे ऑर्गन काढून घेऊ शकत नाही किंवा ट्रान्सप्लांट करता येत नाही. अतिशय पारदर्शक पद्धतीनं हे ऑर्गन देणे किंवा घेण्याची, ट्रान्सप्लांट करण्याची प्रोसेस जी आहे ती चालते. इथे बाजूला एक डायग्राम दिलेली आहे, तुम्हाला डायग्राम दिसते पहा. डोनेशनमध्ये डोनेट केले जाणारे जे ऑर्गन्स आहेत कोणकोणते ते इथे दिसत आहेत स्क्रीनवरती बघा. त्यामध्ये वरच्या बाजूला जे डायग्राम आपल्याला दिसते ते आईज म्हणजे आपण डोळे जे आहेत ते दान करू शकतो. त्यानंतर बाजूला जे दाखवलेलं ते हार्टचं डोनेशन करता येईल. त्याच्याशिवाय पॅनक्रियाज, किडनी, त्यानंतर स्किन, त्यानंतर बोन, लिव्हर, लंग्स हे वेगवेगळे जे अवयव आहेत त्यांचं आपण देहदान करू शकतो. म्हणजे एंटायर बॉडी किंवा ऑर्गन जे आहेत ते आपल्याला डोनेट करता येतात. यानंतर मला वाटतं आजचा जो क्लास आहे याच्यामध्ये आपण स्टेम सेल बद्दलची किंवा सेल सायटॉलॉजी बद्दलची माहिती घेतोय. म्हणजे या टॉपिकमध्ये जे 2 पार्ट आहेत त्यातला पहिला पार्ट आपला पूर्ण झालाय. आपण सारांशानं बघूयात की आजच्या तासाला आतापर्यंत आपण काय काय माहिती घेतली. आजचा जो टॉपिक आहे इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विषयातील 8वा टॉपिक सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये आपण 2 पार्ट बघणार आहे. सेल बायोलॉजी म्हणजे सायटॉलॉजी आणि त्याच्यानंतर अंडर स्टेम सेल आणि नंतर बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन हा दुसरा पार्ट आहे. तर त्यापैकी आपण सेल बायोलॉजी बद्दलची आपण माहिती घेतली. सुरुवातीला काही प्रश्न विचारले त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली. मागच्या वर्षी जो भाग आपण अभ्यासलेला आहे टिश्यू कल्चर, तर डायग्राम मध्ये लेबलिंग करणं आणि त्याच्याविषयीची माहिती घेतली. स्टेम सेल काय कन्सेप्ट आहे त्याविषयी माहिती पाहिली. त्यानंतर स्टेम सेल प्रिझर्वेशन बद्दलची आपण चर्चा केली. त्यानंतर स्टेम सेल रिसर्च कशा पद्धतीने चालतं, स्टेम सेलचे जे प्रकार आहेत 2 एम्ब्रियॉनिक स्टेम सेल आणि अडल्ट स्टेम सेल याविषयीही आपण आज चर्चा केली. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला युजेस ऑफ अ स्टेम सेल. स्टेम सेलची युजेस काय आहेत त्यामध्ये सेल थेरपी. त्यानंतर सेकंड पॉईंट बघितला तो म्हणजे ब्लड सेल्स ज्या आवश्यक आहेत ॲनिमिक पेशंटमध्ये वगैरे. आणि जो सेकंड पॉईंट बघितला तो म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ठीक आहे. आणि नेक्स्ट जो पॉईंट पाहिला तो म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय, कोणकोणते जे ऑर्गन आहेत त्या स्टेम सेल पासून डेव्हलप केले जाऊ शकतात त्याच्याही विषयी आपण माहिती घेतली. त्यानंतर इथे एक डायग्राम आहे. आपण इथे एक्सप्लेनेशन पाहिलं पण या डायग्राम बद्दलची थोडीशी चर्चा मग अशी करताना राहिली होती. पहा स्टेम सेल आपण इथं जर कन्सिडर केली तर या स्टेम सेल पासून त्याचं डुप्लिकेशन केलं जातं, रेप्लिकेशन होतं आणि नंतर वेगवेगळ्या टाईपचे जे सेल्स आहेत त्यामध्ये ब्लड सेल असतील
किंवा इतर वेगवेगळ्या टाईपचे जे सेल असतील, बोन सेल असतील, मसल सेल असतील, तर त्यांची निर्मिती आपण करू शकतो. आता हा जो डायग्रामचा पार्ट आहे हा स्टेम सेल थेरपीच्या अंडर येतो. त्यानंतर ऑर्गन अँड बॉडी डोनेशन जो कन्सेप्ट आहे, ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, त्याच्याबद्दलची आपण माहिती घेतली. त्यानंतर जे ऑर्गन्स आहेत, कोणकोणते ऑर्गन आपण डोनेट करू शकतो ते आणि एंटायर बॉडी बद्दल याबद्दलची माहिती घेतली. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो तास होता याच्यामध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्की कळाली असेल, सर्व पॉईंट्स क्लिअर झाले असतील. जरी काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर चॅनलवरती नवीन तुम्ही असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना हे व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि उर्वरित जो भाग आहे या टॉपिकचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.